हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे माझे आजोबा होते आणि ते पांडव मांडून त्याच्यापुढं पूजेची तयारी करत आहेत. आणि आजोबा म्हणजे आता वयस्कर आहेत ना, त्यामुळं शेतातली जास्त तरी माहिती त्यांनाच असते. त्यामुळं कशी पूजा मांडायची, कशी करायची ते सगळी माहिती वर्षाला तीच देतात. आणि वेळ अमावस्यामुळं ही शेतात आम्ही आलो आणि पांडवापुढं पूजा मांडलेली आहे. आणि शेताचा बघा कसं वातावरण वाटते छान, हे सगळे हिरवगार, कसं मस्त पीक हिरवगार दिसतंय. आणि हा आमच्या भावाचा शेड आहे शेतातला, तिथंच आम्ही वेळामशा करतो. किती सुंदर वातावरण आहे. एक दिवस येऊन असं शेतात जेवायला खूप मजा येते. आणि आता पूजा झाली आणि सगळे पांडवाच्या कडेने असे चक्कर मारून हर हर महादेव म्हणतात. आणि शेतकरी असे म्हणजे पूजा करण्याची पद्धत आहे अशी. पूर्ण पूजा झाल्यानंतर असं पाणी शिंपडून वाजवून देवाचं जागर करून फेऱ्या मारतात. मग ह्या जुन्या पद्धती आहेत, आमच्या आजोबांना माहीत असतात, ते सांगतात अशी पूजा करायची, अशा पद्धतीनं करायची. आणि हो बघा छोटा शेतकरी उतरला खाली आणि त्यांच्या मागं तो पण चाललाय आता फेरी मारायला. जसं मोठे माणसं करतात तसंच आपण करण्याचा प्रयत्न करतो. सांगावं लागत नाही बघा, छोटा आहे पण कसं करायला. त्याच्याकडं सगळ्याचं लक्ष गेलंय आमचं. आणि पूजा झाली. आता हे आम्ही तिकडं म्हसोबाला आणि आसराला निवद घेऊन चाललोत, मी आणि आई आणि मुलं. आणि माझे भाऊजही मुलं घेऊन बसले तिथलं काम आवरते तिनं. आणि हे बघा हरभरा किती छान आलाय. आणि हे इथं आसरा आणि म्हसोबा आहेत, मी निवद ठेवते तिथं आसराला. आणि आयुषला सांगितलंय म्हसोबाला हे लावायला भोगता. बायका म्हसोबाला लावत नाहीत म्हणून तो त्याला पूजा करायला सांगितली. आणि हे बघा दिवे पाजळलेत पूर्ण. असे आंबल फुरवून घेतली चौकडून आणि पूजा झाली. असे देव असतात शेतामध्ये. आणि अशा पद्धतीनं सगळे पूर्ण शेतातले शेतकरी येतात आणि ते पूजा करून जातात. ज्यांचे त्या एरियात शेत आहेत ते पूर्ण शेतकरी येऊन इथं पाया पडून जातात नैवेद्य दाखवून. आणि विहिरीवर पण थोडं पूजा करण्यासाठी आम्ही गेलोत. आणि आमच्या शेतातली विहीर आहे, आमच्या म्हणजे आमच्या वडिलांची, भावाची, आमच्या आजोबांची. आणि खोपे किती मस्त केलेत चिमणीने बघा, सुगरणीने. याला सुगरणीचे खोपे म्हणतात. आणि असं वातावरण आपल्याला कधीतरीच बघायला मिळतं, शेतात गेल्याशिवाय मिळत नाही. विहिरीला पण पाणी आहे. आणि पूजा झाली आमची करून. आणि आयुषला ताट केले, आयुष जेवण करते. उंड्या आणि वरण आंबील. झेंडूची खूप सुंदर फुलं आली होती शेतात, केळीचे झाड आहेत. आमचे चुलता चुलती आहे ती पांडवा शेजारी बसलेले. आणि हे दंगा मस्ती बघा कशी चालू आहे सगळ्यांची. पार्टी, एक प्रकारे पार्टीच आहे सगळी शेतात. गोंधळ आणि हसी मजाक चालू आहे सगळ्यांचा मिळून. आणि स्प्रिंकलरचं पाणी किती मस्त शेतात पाणी द्यायला चालू आहे. वातावरण खूप छान वाटतंय, हिरवगार. आणि केळीच्या झाडाला केळीचं फुल आले, मी पहिल्यांदाच असं फुल बघितले. किती छान केळी आले त्याला मस्त. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद.